नमस्कार श्रोते हो. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. एके दिवशी श्री गुरु आपल्या शिष्यांसह गाणगापूरच्या बाहेर एका उंच टेकडीवर बसले होते. आकाश मेघांनी भरलेले होते. विशाल ढग एकमेकांशी मिळत विभागत पुन्हा एकत्र येत होते. शिष्यांपैकी एक साधक मनात विचार करत होता की परमेश्वर कसा असेल, त्याला कसे जाणावे, कुठल्या साधनेने तो प्राप्त होईल. श्री गुरूंनी त्याच्या मनाचा ठाव घेतला. ते हळुवारपणे म्हणाले, साधका, त्या ढगांकडे पहा. साधकाने आकाशाकडे दृष्टी टाकली. एक महाकाय मेघ हळूहळू एका विशिष्ट आकारात येत होता. जणू कुणाचे हात, मुख आणि तेजस्वी मुद्रा प्रगट होत होते. श्री गुरु म्हणाले, बघ तो ढग. आपण होऊन त्या आकारात येतो का, की वारा त्याला त्या आकारात आणतो? साधक विचारात पडला. तो म्हणाला, गुरु महाराज, वाऱ्याने ढग आकार घेतो, ढग स्वतः काहीच करत नाही. श्री गुरूंनी मंद हास्य केले. बरोबर. आणि तो आकार कुणाला दिसतो? ज्याची दृष्टी आकाशाकडे आहे त्याला. जो जमिनीकडे पाहत असतो त्याला तो आकार दिसतच नाही. साधकाला काहीतरी उमगले, पण पूर्णपणे स्पष्ट झाले नाही. तो पुन्हा विचारता झाला, पण गुरु महाराज, माणसाने काय करावे? जप करावा, तप करावे, योग साधावा. श्री गुरु शांतपणे म्हणाले, त्या ढगांना सांग, तू त्या आकारात ये. ते ऐकतात का तुझे? साधक गप्प राहिला. ज्याप्रमाणे ढग वाऱ्याच्या संकल्पाने आकार घेतो, त्याप्रमाणे हे जग, हे जीव, हे शरीर सारे त्या परमेश्वराच्या संकल्पाने चालते. तू जप करतोस, तप करतोस, ते साधन तुझ्या मनाला शुद्ध करते, हे खरे. परंतु त्या साधनाने परमेश्वर बांधला जात नाही. तो केवळ त्याच्या स्वतःच्या अनुग्रहाने प्राप्त होतो. जेव्हा त्याची इच्छा होते तेव्हाच तो प्रकट होतो. आकाशात त्या क्षणी एक विलक्षण घटना घडली. एक मेघ दुसऱ्या मेघात पूर्णपणे विलीन झाला. जणू दोन वेगळ्या अस्तित्वांचे एकत्व झाले. साधकाचे डोळे भरून आले. श्री गुरु पुढे म्हणाले, जे माझ्यात लीन झाले ते वेगळे उरले नाहीत. जसे तो ढग मोठ्या ढगात विरघळला, त्याचे नाव, आकार, सीमा सारे संपले, तरीही तो नष्ट नाही. तो त्या मोठ्या ढगाचाच एक भाग झाला. माझे पुण्यात्मे असेच असतात. ते माझ्यात लीन झाल्यावरही जेव्हा जेव्हा माझा संकल्प असतो तेव्हा ते स्थूल शरीराने पुन्हा अवतरतात, माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी. साधकाने हात जोडले. त्याने विचारले, मग आम्ही काय करावे गुरु महाराज? श्री गुरु म्हणाले, आकाशाकडे पाहत राहा, दृष्टी खाली नको, मन शुद्ध राखा, साधन करा. परंतु साधनावर अहंकार ठेवू नका. मी इतके केले म्हणून मला मिळालेच पाहिजे हा भाव सोडा. वाऱ्याला आपण आज्ञा देऊ शकत नाही, परंतु तुमची पात्रता, तुमची शुद्धता, तुमची भक्ती हे त्या वाऱ्याला आमंत्रण देते. पुढे तो स्वतःच येतो. ते बोलत असताना एक थंड सुगंधित वारा टेकडीवर आला. सर्व शिष्यांनी डोळे मिटले. त्या वाऱ्यात जणू एक अनाम उपस्थिती होती, शब्दात न मांडता येणारी, पण हृदयाला स्पष्ट जाणवणारी. श्री गुरु उठले. शिष्यांकडे पाहून ते म्हणाले, हाच तो अनुग्रह. तुम्ही बोलावले नव्हते, तुम्ही साधना केली नव्हती आता, तरीही तो आला, कारण त्याची इच्छा होती. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
तर श्रोते हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब या बटनाला क्लिक करा. धन्यवाद.